नमस्कार. आपलं स्वागत आहे भगवद्गीतेच्या या खास विवेचनामध्ये. आज आपण थेट कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाणार आहोत. पण बाहेरच्या युद्धापेक्षा अर्जुनाच्या आत, त्याच्या मनात जे युद्ध सुरू आहे ते समजून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत अध्याय 1 मधील श्लोक 36 ते 40. हे ते श्लोक आहेत ज्यात अर्जुन भगवान श्रीकृष्णासमोर आपलं शस्त्र खाली ठेवण्याची कारणं देत आहे. आणि हाच तर तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. विचार करा, अर्जुनासारखा महान योद्धा, एक सर्वश्रेष्ठ धनुर्धर, ज्याने मोठमोठी युद्ध जिंकली होती, तो अचानक आपल्याच नातेवाईकांविरुद्ध लढायला का तयार नव्हता? काय चाललं होतं त्याच्या मनात? चला, त्याचा युक्तिवाद काय होता हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. तर अर्जुनाच्या युक्तिवादाची सुरुवात होते त्याच्या स्वतःच्या मनापासून, एका भीतीपासून. आणि ती भीती आहे पापाची. त्याला असं वाटतंय की आपल्याच लोकांना मारल्याने आपल्या पदरात फक्त आणि फक्त पापच पडणार आहे, बाकी काहीही नाही. आता आपण श्लोक क्रमांक 36 पाहूया. अर्जुन म्हणतो, पापमेवा श्रेयदस्मान हत्वैतानतातायिना तस्मात् नार्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रांस बांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. तर याचा अर्थ काय? बघा, एकीकडे वैदिक नियम आहेत. ते सांगतात की 6 प्रकारचे आताताई म्हणजे अग्रेसर्स असतात, ज्यांना मारल्यास पाप लागत नाही. आणि खरं तर कौरवांनी हे सगळे गुन्हे केले होते. पण तरीही अर्जुन, जो स्वभावाने इतका साधू आहे, तो काय विचार करतोय? तो म्हणतोय, हे माझेच तर कुटुंबीय आहेत. एका राज्यासाठी मी त्यांची हत्या कशी करू? अशा हत्येतून मिळणारं सुख ते खरं सुख असूच शकत नाही. बरं, आता अर्जुन आपल्या युक्तिवादाचा पुढचा मुद्दा मांडतो. तो स्वतःमध्ये आणि कौरवांमध्ये एक मोठा फरक दाखवून देतो. आणि तो फरक आहे लोभाचा. आता श्लोक 37 आणि 38 एकत्र पाहूया, ज्यात अर्जुन म्हणतो, यद्यप्यते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् कथं न जायमस्माभिः पापादस्मन्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्धिर्जनार्दन. आणि इथे बघा, किती जबरदस्त तुलना आहे. अर्जुन म्हणतोय, हे कौरव तर लोभामुळे पूर्णपणे आंधळे झाले आहेत. त्यांना आपल्याच कुटुंबाचा नाश करण्यात किंवा मित्रांना धोका देण्यात काहीच चुकीचं वाटत नाहीये. पण मग तो स्वतःबद्दल काय म्हणतो? तो म्हणतो, पण आम्हाला तर हे सगळे भयंकर परिणाम स्पष्ट दिसत आहेत. मग आम्ही, ज्यांना हे सगळं कळतंय, आम्ही या पापात का सहभागी व्हायचं? म्हणजे बघा, अर्जुन इथे एक नैतिक जबाबदारी स्वीकारत आहे. आता अर्जुनाची चिंता फक्त वैयक्तिक पापापुरती मर्यादित राहत नाही, ती आता आणखी व्यापक होते. तो आता विचार करतोय की या युद्धाचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजव्यवस्थेवर काय होईल. श्लोक 39 मध्ये तो आपली ही भीती व्यक्त करतो. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभव्यतुत. आता प्रश्न येतो की हा कुलधर्म म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या आपल्या कौटुंबिक परंपरा आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत, ज्यातून आपल्याला चांगली मूल्य, चांगले संस्कार मिळतात. आणि अर्जुनाला भीती वाटतीये की युद्धात जेव्हा ही सगळी वडीलधारी मंडळी मारली जातील, तेव्हा या परंपरा कोण जपणार? त्या तर नष्ट होतील. आणि मग काय होईल? तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागेल, अधर्माकडे वळेल आणि त्यांचं आध्यात्मिक भल्लं कसं होणार? आणि आता येतो अर्जुनाच्या युक्तिवादाचा शेवटचा टप्पा. आणि हा खरंच खूप भयावह आहे. तो म्हणतो की ह्या सगळ्याचा शेवट होईल संपूर्ण समाजाच्या विध्वंसात. श्लोक 40 मध्ये अर्जुन म्हणतो, अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. तर बघा, अर्जुनाचं तर्क कसा एकापाठोपाठ एक पुढे जातोय. तो म्हणतो, जेव्हा कुटुंबातून धर्मच नाहीसा होतो, तेव्हा स्त्रिया असुरक्षित होतात, त्यांचं चारित्र्य दूषित होतं आणि यातून वर्णसंकर निर्माण होतो, म्हणजे अशी संतती जी अवांछित आहे. अर्जुनाच्या मते कोणत्याही समाजाचा पाया काय असतो? तर एक चांगली, धार्मिक आणि सुसंस्कृत पिढी. आणि हे युद्ध तर तो पायाच उखडून टाकेल, ज्यामुळे समाजात शांतता आणि समृद्धी कधीच येऊ शकणार नाही. तर आपण पाहिलं की अर्जुनाचा युक्तिवाद कसा आहे. त्याची भीती एका छोट्या वैयक्तिक बिंदूपासून सुरू होते आणि बघता बघता ती संपूर्ण समाजाच्या विनाशाच्या कल्पनेपर्यंत जाऊन पोहोचते. हे खरंच खूप महत्वाचं आहे. बघा, पहिली पायरी होती वैयक्तिक पापाची भीती. मग तो विचार कुलधर्माच्या नाशापर्यंत गेला. तिथून पुढे स्त्रियांच्या अधोगतीची चिंता आणि शेवटी संपूर्ण समाजात अराजक माजेल ही भीती. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया नव्हती. अर्जुनाने ह्या सगळ्याचा खूप खोलवर, तर्कशुद्ध विचार केला होता. आजच्या या विवेचनात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आमच्या ज्ञानकोश या चॅनेलबद्दल थोडंसं सांगू इच्छितो.
ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली यांसारख्या अनेक भाषांमध्ये आध्यात्मिक ज्ञान आपल्यापर्यंत पोचवतो. आणि लवकरच यात आणखीही काही प्रमुख भाषा जोडल्या जाणार आहेत. आमचं ध्येय अगदी साधं आहे. सनातन धर्माचा हा अमूल्य खजिना, हे ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचवणं. आमच्या चॅनलवर आपल्याला दररोज श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवत्तीन कुरल म्हणजेच देवाचा आवाज, महाराष्ट्रातील आणि बंगालमधील महान संत, इतकंच नाही तर आदिशंकरांच्या दिव्य अवताराची कथा, या सगळ्यावर आधारित विवेचन मिळेल. आणि हो, हे सगळं अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर आपल्याला आमचे हे प्रयत्न आवडत असतील, जर हे ज्ञान आपल्याला मौल्यवान वाटत असेल, तर ज्ञानकोशला नक्कीच सबस्क्राईब करा. असं केल्याने तुम्हाला आमच्या रोजच्या व्हिडिओंबद्दल लगेच माहिती मिळेल. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि आपल्या समाजात शेअर करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानाचा दिवा असाच तेवत ठेवूया. धन्यवाद.